नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ऐतवडे बुद्रुकमध्ये बिबट्याच्या पिल्ल्याचे दर्शन, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. 2 दिवसापूर्वी करंजवडे येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मेंढी मृत्युमुखी पडली होती. त्यानंतर वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे कदममळा येथील पाळीव कुत्र्यावरती हल्ला करत त्याला जखमी करण्यात आलं होतं. तर आज सकाळी 10च्या सुमारास कदम यांच्या शेतात पिल्ल्याचे दर्शन झाले. परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. कदम हे शेतात कामानिमित्त गेले असता त्यांना लहान मांजराचे पिल्ले असल्यासारखं दिसून आलं. ते पुढे गेले असता त्यांच्या नजरेस बिबट्याची पिल्ले आहेत. ते जवळ गेले असता एक पळून गेले व दुसरे शेड नेटच्या जाळीत अडकले. ती जाळी बाजूला करण्यासाठी गेले असता ते पिल्ले पळून गेलं. या घटनेचा व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. यावेळी ऐतवडे बुद्रुक गावचे माजी उपसरपंच तुकाराम खटावकर म्हणाले की परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी तसेच शेतमजूर शेतात काम करण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी अडचणी येत आहेत. तरी वन विभागाच्या वतीनं या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ वाळवा तालुका अध्यक्ष अमोल कदम, सागर कदम, यश कदम उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. नमस्कार, माझे नाव सागर विश्वास कदम, राहणार ऐतवडे बुद्रुक. मी सकाळी आज पाणी पाजायला आले असताना सकाळी मला लांबून बिबट्याचे पिल्लू दिसले. पहिल्यांदा मला वाटले की ते मांजराचेच पिल्लू आहे. जवळ येऊन पाहता ते कळाले की बिबट्याचेच पिल्लू आहे. असे ते फिरत होते रानामध्ये. माझी चावल लागताच ते पळाले व साईडला इन्सेक्ट टाईप त्या नेटमध्ये अडकले. त्यावर ते शेडनेटमध्ये अडकले. मी जवळ जाऊन पाहिले, शेडनेट वर केल्यानंतर ते पळाले. तर त्याच्या पुढे एक दुसरे पिल्लू पण होते, ते समोरील ऊसामध्ये पळून गेले. नमस्कार, मी यश राजेंद्र कदम, राहणार ऐतवडे बुद्रुक. मागील 2 दिवसापूर्वी आमच्या शेतामध्ये बिबट्याने आमच्या कुत्र्यावरती हल्ला केला. त्यात तो जखमी झालेला आहे. आणि आज सकाळी आमच्या शेतात 2 पिल्ले दिसले आहेत बिबट्याची. त्यामुळे आमच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी वन विभागाने याचा बंदोबस्त करावा. ऐतवडे बुद्रुकमध्ये कदम वस्तीमध्ये आज बिबट्याचे पिल्लू आढळून आले व आज सकाळी कदम हे शेतात आले असता त्यांनी प्रत्यक्ष पाहिले असता त्यांना पहिल्यांदा मांजरच पिल्लू असं वाटले. पण प्रत्यक्षात जवळ गेल्यानंतर ते बिबट्याचे पिल्लू जे आहे ते नेटमध्ये अडकल्यामुळे त्यांना निदर्शन आले की बाबा जवळ गेले असता प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बिबट्याचे पिल्लू आहे असं त्यांना निदर्शन आले. त्यानंतर त्याने ते उडसपर्यंत ते पिल्लू पुढं पळत गेले. त्याच्या पुढे एक पिल्लू आधी होते. तरी वन विभागानं ह्यातनं पूर्ण ऐतवडे बुद्रुक गावामध्ये आता कदम वस्तीच्या घराजवळ ते गावामध्ये एंट्री त्यांनी केलेलं आहे. त्या उभा ऊस शेजारी आहे, त्या ऊसामध्ये आता 2 पिल्ले दिसले. उद्या 2-3 पिल्ले त्यात आत असणार आहेत व आता त्यांच्या घरात शेजारी लोकांनी भयभीत झालेले आहेत. व आता शेतामध्ये कसं जाण्याचा हा मोठा प्रश्न आहे. ते वन खात्याने ह्यांच्याकडे लक्ष घातलं पाहिजे असं मी आमचे सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष मान्य समरा माडिक बाबा यांना आम्ही आज हे निवेदन देणार आहे. तिने पण ह्यात लक्ष घालतील. तरी वन विभागाने ह्याकडे पूर्णपणे ऐतवडे बुद्रुकमध्ये येऊन लक्ष घालावं एवढंच माझी विनंती. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.